हॅलो, हाय फ्रेंड कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असाल तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि हो फ्रेंड्स रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना स्किप न करता असंच पुढे कंटिन्यू पाहत राहा. रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका. तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान-छान अशी रेसिपी घेऊन येत आहे. आजही घेऊन आलेली आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर हा व्हिडिओ आहे 2 दिवसाच्या अगोदरचा म्हणजे रमजान ईदच्या दिवशीच्या. तर तुम्हाला माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून खूप खूप रमजान ईदच्या शुभेच्छा. तर चला तर मग आपली रेसिपी स्टार्ट करू. व्हिडिओ बनवून ठेवले होते, पण विषय असा झाला, की मला वेळच नव्हता म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला लेट आलेला आहे. तर मग हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता पूर्ण पहा. तर सर्वात आधी तुम्ही पाहिले असेल, की आपण काय केले, एक वाटी इथे घेतलेला आहे काजू, बदाम, पिस्ता आणि चारोळे. चारोळे आपण काय केले, वेगळ्या भांड्यामध्ये ना भिजायला घातले आणि काजू, बदाम, पिस्ता एकत्र भिजायला घातले. त्याला आम्ही घातले जवळपास आहे ना 5 ते 6 तास असे भिजायला घातले, जेणेकरून त्याची साल अशी निघेल. तर आपण काय केले, बदामाची आणि पिस्त्याची साल काढून घेतली, बारीक-बारीक कट करून घेतले ते आणि काय केले, नंतर आपण आहे ना त्याला चांगल्यापैकी वाळून घेतले आणि खारीक जी आहे त्याला फोडून मिक्सरमध्ये बारीक करून घेतली आहे. आणि खोबरं जे आहे आपण खिसणीच्या सहाय्याने ना खिसून घेतलेलं आहे. ते सगळं साईडला ठेवून दिले. आता इथं प्रोसेस जी आहे ना, तर सणाच्या अगोदरची म्हणजे आदल्या दिवशीची. म्हणजे काय होतं, की सणाच्या नाईटला ना मी काय केलं होतं, हे जे गुलगुल्याचं पीठ आहे ना, तर ते चांगलं भिजलं तरच आपले गुलगुले छान बनतात. आणि हो, हे गुलगुले आहे ना, तर एकदम पौष्टिकने भरलेले गुलगुले आहेत बरं का. आता तुम्ही तर पाहिलं असेल, की आपण काय केले, आता इथं तुम्हाला ना म्हणजे अशी क्वांटिटी सांगते. आता इथं काय केले मी जवळपास आहे ना, तर इथं घेतलेला आहे पावणे 2 किलो इथं गूळ घेतलेला आहे. गरम पाण्यामध्ये त्याला वितळून घेतले. आता तुम्ही म्हणता त्याला पाणी किती घ्यायचे? समजा आता पावणे 2 किलो जर आहे ना, तिथं मी 4 तांबे 4 ते 5 तांबे इथं मी पाणी घेतलेलं आहे आणि आपलं गव्हाचं पीठ जे आहे ना, जवळपास 2.5 किलो आहे. तर कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट झाली तर तुम्ही पाहू शकता आपण काय केलंय, पीठ जे आहे ना, तर चाळून घेतले आणि त्याच पिठामध्ये ना थोडीशी आपण काय केले जवळपास आहे ना, इथं घेतलेल्या आहे कच्ची बडीशेप. त्याला थोडीशी भाजून घेतली तरी काही हरकत नाही. बडीशेप जी आहे त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे. थोडीशी इलायची टाकायची चवीनुसार म्हणजे जेवढी तुम्हाला हवी तेवढी. आता बडीशेप तुम्हाला जर कोणाला आवडते, कोणाला नाही आवडत, तर ते तुमच्या पद्धतीने तुम्ही इथं टाकू शकता. इथं मी थोडासा सोडा घेतलाय. सोडाची क्वांटिटी एकदम कमी ठेवायची. तर ते पीठ जे आहे ना, ते एकदम फ्लफी असं पीठ ते मळून घ्यायचं, की जेणेकरून त्याचा मऊसूतपणा येईल अशा पद्धतीने. आता हा व्हिडिओ जे आहे मी त्याला जे गुलगुले सोडते ते सणा दिवसाचा आहे. कारण खूप गडबड असते. सणाच्या दिवशी म्हणजे ईदच्या दिवशी मला अजिबातही कसलाही वेळ भेटत नाही. तरी थोडा-थोडा शूट घेतलाय मी. आणि पीठ कसं मळायचं ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले आणि ते पिठामध्येच गुलगुले कशा प्रकारे सोडायचे आणि कशा प्रकारे पीठ पाहिजे ते तुम्ही तर पाहिले असेल की आणि हे गुलगुले जे आहेत ना हेल्दी आणि पौष्टिक आहे बरं का फ्रेंड्स. तुम्ही तर पाहिले असेल. आपले जे गुलगुले आहेत तर कढईला अजिबात चिकटलेले नाहीये. ते जसं आपण सोडलं ना तसं त्याच पद्धतीने ते फुगून वर येतात ते. म्हणजे आपलं पीठ जे आहे चांगल्यापैकी मुरल्या गेले आणि तुम्ही तर पाहिले असेल की गुलगुल्याचा कलर ही कशा प्रकारे झालेला आहे. हे गुलगुलीचा कलर आपल्याला एकदम ब्राउन करून घ्यायचं, की जेणेकरून ते आतमध्ये कच्चे राहणार नाही आणि आपले गुलगुले जे आहेत ना, तर मी जवळपास 2.5 किलोचे तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे म्हणजे किती क्वांटिटीमध्ये झालेले आहेत. आणि आमच्याकडे ना ईदच्या दिवशी लाईट सारखी येत आणि जात होती. त्याच्यामुळे मला व्हिडिओ अजिबात काढायला जमला नाही. जेवढं होईल ना माझ्याकडून तेवढं मी व्हिडिओ शूट घेतलाय. तर ही चाळणी भरून झालेली आहे 2.5 किलोमध्ये आणि हे 10 लिटर दूध आहे. ते दूध मी चांगल्यापैकी तापवून घेतेय आणि आपले गुलगुले होईपर्यंत दूध पण जे आहे ना ते तापून झालेलं आहे. आणि तुम्ही तर पाहू शकता हे शिरखुर्मा जे आहे ना, तर मी तर बनवायला घेतला म्हणजे व्हिडिओ शूट करायला घेतला आणि लाईट गेली. तर लाईटची वेळ न बघता मग मी काय केलं व्हिडिओ शूट केलेला नाही. नंतर मग व्हिडिओ थोडासा मी बनवून घेतला. तर हा ईदच्या दिवशीचा आहे आणि नंतर मग त्याच दिवशी संध्याकाळचा जो थोडासा बनवायचा होता, ते तुमच्याशी पूर्ण रेसिपी मी शेअर केलेली आहे. तर तुम्ही तर पाहू शकता. एका कढईमध्ये ना मी काय केले थोडंसं साजूक तूप घेतले आणि साजूक तुपामध्ये ना, हे तर मी जवळपास 1 मेजरमेंटचा कप घेतलाय शेवई. आता ह्या शेवया ना चांगल्या तुपामध्ये परतून घ्यायचे. ते थोडंसं ह्याचा कलर जे आहे ना, ऑलरेडी लाल आहेत, पण आणखीन थोड्याशा लाल करून घ्यायच्यात, की जेणेकरून आहे ना, एकदम खरपूस वास येईल आणि हो, ज्यावेळेस आहे ना आपल्या शिरखुर्म्यामध्ये आपण ॲड करू ना, तर खमंग असा त्याचा एक टेस्ट येईल आणि स्वाद एक छान येईल.
आता शेवया ज्या आहेत ना, परतून घेतलेत ते. आता तुम्ही तर पाहिलं असेल, की आपण काय केलंय, एका पातेल्यामध्ये ना तूप घेतले. आता हे तूप जे आहे ते साजूकच प्रत्येक मी रेसिपीला साजूकच तूप वापरते. कारण डालड्याचा ना घसा वगैरे दुखतो म्हणून मी जास्त करून डालडा वापरत नाहीये. तर तुम्ही तर पाहिलं असेल, की ते घेतलेलं आहे जवळपास मी. आता हे तुपाचं पण प्रमाण कसं आहे, की तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्हाला जेवढं हवंय तुम्ही ते घेऊ शकता. तिथे मी काय केलंय, इथे घेतलेलं आहे तूप आणि ते तूप चांगल्यापैकी वितळलंय आणि त्याच्यामध्येच आहे ना काजू आणि बदाम, पिस्ता, चारोळे एकत्र केलेले इथं मी घेतलेलं आहे. अ, म्हणजे मेजरमेंटच्याच कपाने टाकले मी. असं नाही की किती टाकायचे ते, ते तुमच्या हिशोबाने. मी माझ्या हिशोबाने टाकलेले आहेत. तर तुम्ही तर पाहिलं असेल की आपण काय केले काजू, बदाम जे आहेत ना, ते व्यवस्थित आहे ना, त्याला तुपामध्ये आपण परतून घेतोय. काजू, बदाम, पिस्ता, चारोळे आणि थोडेसे लाईट लाईट गोल्डन झाले. त्याच्यानंतर मी काय केलं, खोबरं पण ॲड केले. खोबरं पण आपल्याला काय करायचं, तुपामध्ये परतून घ्यायचंय. त्याच्यासोबतच आहे ना 2 ते 3 मिनिटांनी आपण इथं काय केले, जे आपण इथं आहेत ना खारीक, त्याला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतले. ते पण थोडेसे काय केले, तुपामध्ये परतून घेतले. थोडेसे मनुके परतून घेतले ते आणि खसखस घेतली. आता हे तुम्ही म्हणता क्वांटिटी, कन्सिस्टन्सी म्हणजे कसं काय? तर आता हे प्रमाण आपल्या हिशोबाने आपण जेवढं हवे तेवढं आपण ह्याच्यात टाकू शकतो. तिथे मी सामानचा वापर जे आहेत ना भरपूर केलाय. तुम्ही माझा शिरोपमा पाहू शकता कशा प्रकारे झालेला आहे. इलायची पावडर पण ॲड केली, पण तो व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झाला. तर हा शिरखुरमा जे आहे ना, तर आता हे सगळा मटेरियल आपण काय केलं तुपामध्ये परतून घेतलं आणि थोडंसं मी काय केले, फक्त 1च ग्लास पण खूप झाला तेवढंच पाणी ॲड केले. तर ह्या शिरखुर्मामध्ये ना अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे, तसंच ठेवलंय. तुम्ही तर पाहिलं असेल, की जेवढं मला बनवायचं ना, त्याच हिशोबाने इथं काय केलंय मी, पाणी न वापरता इथे दुधाचा वापर केलाय. आता ही जी 1 कप मेजरमेंटचं आहे ना, जवळपास हे 1.5 ते 2 लिटर दूध आहे बरं का फ्रेंड्स आणि त्याला फक्त मी 1च कप इथं मी साखर ॲड केली आहे आणि हे मेजरमेंट परफेक्ट होतं. अजिबात त्याला कमी वगैरे पडलेलं नाही. तुम्ही तर पाहू शकता. आता काय करायचं त्याला उकळी येऊन द्यायची. उकळी आल्याच्या नंतर आहे ना आपण ह्याला त्या शेवाळी ॲड करायची. आता शिरखुरम्याला ना उकळी आली. आता ह्याच्यामध्ये आपण काय करूया, शेवया थोड्याशा ॲड करू. जास्त केल्या की ते थिक होतील. तर ते सगळं पाहूनच आपण इथं शिरखुरम्याला ना शेवया ॲड केलेली आहे. तिथं एकदम परफेक्ट झाली, उकळी आलेली. आपण ह्या साईडला ठेवून द्या आणि हा व्हिडिओ जे आहे ते इथच्या दिवशीचे आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? एकदम ईदच्या दिवशीच्या शिरखुर्मा आणि गुलगुले पारंपरिक पद्धतीने कशाप्रकारे वाटले तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. सर्वात महत्त्वाचं खात राहा, आनंदात राहा आणि हो ज्यांनी ज्यांनी हा माझा व्हिडिओ पाहिला असेल ना त्यांचं खरंच खूप मनापासून धन्यवाद.